मी माहिती दिलं, युअर नेटवर्किंग नेटवर्क होता आहे, आज सगळ्या असोसिएशन लोक एकत्र आले आणि त्याच्यातून फ्री बेनिफिट सगळ्यांना बघायला मिळाले, त्याबद्दल ही एक स्लाइड आहे. आणि देर इज नो रोमांस विदाउट फायनान्स, पैशाशिवाय व्यवसाय चालत नाही, कुणाचंच काही चालत नाही. आणि त्यामुळे फायनान्सच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या लोकांचा फायदा घेऊ शकता. मी सगळ्या माझ्या क्लायंटना या गोष्टी सांगतोय, छोट्यातला छोटा व्यवसाय असतो किंवा मोठा, त्या काही गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. सगळ्यात शेवटचं सुद्धा महत्व आहे की स्वतः राबवलं पाहिजे, त्याशिवाय चालत नाही. कामगारावर आपलं लक्ष नसेल तर कामगार काही करू शकतात, ते व्यावसायिकांना मी नेहमी सांगतो. कारण आमच्याकडे ऑडिटमध्ये गोष्ट आहे की फ्रॉड ऑफ ₹1 or ₹100 डझंट मॅटर, फ्रॉड इज अ फ्रॉड. तर ₹1 फ्रॉड झाला तर 365 दिवस तो ₹365 होतो. आणि त्यामुळे आपलं लक्ष ठेवणं या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. मला आज इथं याबद्दल वेळ दिला हे सगळं सांगण्याचा, त्यासाठी मी कोल्हापूर इंजिनियर असोसिएशन आणि चेंबर ऑफ कॉमर्स आभारी आहे. आणि इथून पुढच्या सेशनसाठी मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी सांगावं. नमस्कार, मयूर गाडवे. मी मुख्य प्रबंधक म्हणून कोल्हापूर झोनल ऑफिस बँक ऑफ इंडिया इथे कार्यरत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांना प्रश्न असतील, काही बेसिक गोष्टी आपण चर्चा करू किंवा डिस्कस करू. हे काही गोष्टी आम्ही ॲज अ बँकर फेस करतो, बऱ्याचशा गोष्टी आता सरांनी कव्हर केलेल्या आहेत. खूप साऱ्या गोष्टी असतात, खूप सारे प्रश्न असतात. सगळ्यात जिव्हाळ्याचा पहिला प्रश्न काय सांगू तुमच्यासाठी, माझ्यासाठी, दोघांसाठी, की सिबिल स्कोर हा खूप काळजी वाढवणारा आहे तुमची आणि आमची दोघांची. बऱ्याच वेळा आम्ही हा अनुभव घेतो. होतोय काय की लोक नोईंगली अननोईंगली, आज तुम्ही पुढे पेट्रोल पंपावर जात आहे, तिथं कोणतरी तुम्हाला एखादं क्रेडिट कार्ड ऑफर करतं, लिमिट चांगलं दिसते, फॅसिलिटी चांगल्या दिसतात, तुम्ही इझिली अप्रोच करता, घेता, ते वापरत नाही, यूजच करत नाही. घरात पडलेले तुम्ही त्याला ऍक्टिवेट पण केले नाही, पण त्याचे चार्जेस तुम्हाला त्यांनी चार्ज केलेले असतात. तुम्हाला मेसेज येत असतात, बँक्स किंवा कुठल्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूट तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती मेसेज देत असतात. आपण इग्नोर करतो. आपली कन्सेप्ट काय, मी वापरलंच नाही ना, क्रेडिट कार्ड तर घरात पडून नाही, मी वापरलेलं नाही. एका ठराविक टप्प्यानंतर बँक काय करते किंवा कुठलीही फायनान्शियल इन्स्टिट्यूट ती काय करते, ती रक्कम राईट ऑफ करते, म्हणजे ती स्वतःच्या पेमेंटमधून तुमच्या खात्यात ती जमा करून ते अकाउंट क्लोज करते. त्याला ते रिमार्क सेटल राईट ऑफ. तुम्ही कधीतरी लोन घ्यायला जाता तुमच्या बँकेत कुठे, त्यावेळेस ती बँकमध्ये तुमचा सिबिल स्कोअर करावी, तर त्यावेळेस सर्व ती स्टोरी सुरुवात होते. या अशा केसेस आम्ही अनुभवतो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं झालं की क्रेडिट कार्ड्स घेतले, माहीत नाही आहेत, वापरत नाही. आम्ही सगळ्यांना सल्ला देतो, घेऊ नका, गरज असेल तर घ्या, वापरा आणि ते परतफेड करा. प्रॉब्लेम हा येतो की आपण न वापरता तसंच त्याचे चार्जेस पडतात आणि ते राईट ऑफ पण होतात आणि तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो. सरांनी जर सांगितलं तसं इन्क्वायरीज, खूप इन्क्वायरी करतोय आपण, यानेही तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो. पर्सनल सिबिल स्कोअर हा पर्सनलसाठी असतो, म्हणजे मग इंडिव्हिज्युअल पर्सनसाठी असतो. आणि जर तुमची फर्म असेल त्याच्यासाठी कमर्शियल ब्युरो रँकिंग म्हणतो आपण, त्याला CBR म्हणतो आम्ही, तो 1 to 10 मध्ये काउंट केला जातो. 1 ते 5 पर्यंत हा चांगला मानला जातो आणि 5च्या पुढे जसं जसं तो जाईल तसा तो खराब होत जातो किंवा आपण त्याला खराब मानतो. जसं सिबिल स्कोअरमध्ये 700 ते 900 ही चांगली रेंज आहे, तशीच ती 700च्या खाली असेल तर ती खराब आहे. तो यासाठी मग आता बऱ्याच वेळा असं पण होतंय, जसं सांगितलं तुम्ही तुम्हाला गॅरंटर झालाय, गॅरंटरमुळे सुद्धा तो सिबिल स्कोअर खराब असतो. त्यामुळे आम्ही सर्वांना सल्ला पहिला हा देतो, गॅरंटर होताना काळजीपूर्वक व्हा,
समोरच्या व्यक्तीची कॅपॅसिटी बघा, तो देत असेल हे काही करू शकत असेल, त्याची कॅपॅसिटी असेल तरच तुम्ही त्याला गॅरेंटर व्हा. गॅरेंटर व्हायला लागेल, तुम्हाला पण तुमचं गॅरेंटर होतंय कुठल्या तरी लोनसाठी. ठीक आहे. सिबिल महत्वाचा काय त्याचं कारण हेच आहे. आणि आज मॅक्सिमम जे रिटेलचे जे प्रॉडक्ट्स आहेत, हाऊसिंग लोन असेल, व्हेकल लोन असेल किंवा एमएसएमई लोन, यांची जी प्राइसिंग आहे, प्राइसिंग म्हणजे काय, रेट ऑफ इंटरेस्ट. जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो तुमच्या सिबिल स्कोअरवरती किंवा CBR-वरती, CMR-वरती डिसाईड होतो. त्यामुळे तो जेवढा हेल्दी चांगला असेल तो तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट ठरवायला चांगला आहे. आणि याच्यात जर कोणी एक्झिस्टिंग आमचे ॲज अ बँक ऑफ इंडियाचे कोण कस्टमर असतील तर तुम्ही तुमच्या शाखेला भेटून तुमचं प्राइसिंग चेक करा. म्हणजे काय, तुमच्या खात्याचा रेट ऑफ इंटरेस्ट चेक करा, तुमचा सिबिल चेक करा. जर तो चांगला असेल तर तुम्ही प्राइसिंगसाठी, रेट ऑफ इंटरेस्टसाठी, कन्सेशनसाठी आम्हाला पुटअप करू शकता. साध्या गोष्टी म्हणजे बऱ्याच वेळा ह्या नोंदणी अननोंदणी आपल्याकडून बघितल्या जातात. सरांनी जर सांगितलं आज उद्या रविवार आहे सगळ्यांना, की शक्यतो याच्यात नाही आहे तुमच्या, पण सोमवार तुमच्याकडे सुट्टी असते. सगळ्यात पहिलं काय करा, तुमचे जे कोणी CA आहेत त्यांना भेटा. आज आम्ही जेव्हा बँकेत असतो म्हणजे तेव्हाचे एक या बाजूला आहोत, तेव्हा आम्ही काय ऑब्झर्व करतो, आपल्याकडे प्लॅन नसतो पुढच्या 5 वर्षात आपली इंडस्ट्री आपल्याला कुठं न्यायची, आपला व्यवसाय कुठं न्यायचा, त्याचा प्लॅन असतो. आजही सर सगळेच म्हणजे ऍक्सेप्ट करतील, आपण आजही मला टॅक्स किती वाचवता येतो याच्यावरती जास्त डिस्कशन करतो किंवा ह्यावरतीच फोकस करतो. पण बऱ्याच वेळा असं होतंय तुम्ही त्या टॅक्स वाचवण्याच्या नादात बऱ्याच गोष्टी ऍडजस्ट करतो तुमच्या फायनान्शियल. त्यासाठी तुमचा रोडमॅप काय, तुमचा सक्सेशन प्लॅन काय, मला पुढं तुमची इंडस्ट्री कुठं न्यायची याच्यावरती तुम्ही विचार करणं जास्त. आणि त्या दृष्टीने म्हणजे CA जे असतील तुमचे जे हे असतील ॲडवायझर्स होते, फायनान्शियल ॲडवायझर्स म्हणून आपण, तर त्यांच्याशी डिस्कस करायला पाहिजे. मला 5 वर्षानंतर मला माझ्या युनिटला या लेवलला न्यायचं आहे, माझ्या युनिटचे सेल्स एवढे असले पाहिजे, मला याचे एक्सपान्शन करायचे काय. आज आम्ही जे अनुभवतोय ते हे की लास्ट मोमेंटला येऊन असं होतंय की फायनान्शियल मॅच होत नाही आहे आणि प्रोजेक्ट तर आपल्याला वाढवायचा असतो, प्रोजेक्ट लोन जास्त पाहिजे असते. तुम्ही सेल्स तो दाखवलेला आहे. जसं आपण म्हणतो प्रोजेक्ट लोन ग्रीन फील्ड असतील किंवा नवीन प्रोजेक्ट असतील यात आपण देतो, तुम्ही सांगता हा 2 कोटी सेल्स होऊन दे, तुम्ही CA ला सांगता, CA अकॉर्डिंगली प्रोजेक्शन बनवतात. नेक्स्ट इयर जेव्हा 1 वर्षांची परिस्थिती ती वेगळी असते, काय होतं 1 कोटी सेल्स असतो, त्यानुसार तुमचे प्रोजेक्शन परत चेंज होतात. तुम्ही जो प्रोजेक्शन दिलेला आहे तो प्रोजेक्शन मॅच होत नाही. प्रोजेक्ट रिपोर्ट देताना कोण होतं, आपणच होतो ना. म्हणजे ॲज अ बँकर मी पण ते ॲक्सेप्ट करत असते आणि देताना तुम्हीच मला तो देत असते. पण ह्या गोष्टी बघितल्या जात नाही आणि हे फॅक्ट्स आहेत, हे आपण सर्व मान्य करतो. मी काय बँकर म्हणजे फक्त इकडच्या बाजूला आहे, पण मी पण सगळे तुम्ही जे स्लाईड्स बघता त्यात बघितलं कोणी सरांनी जसं सांगितलं ते कोलॅटरल फी वगैरे, तो त्याच्यावरती मी चर्चा करू शकतो. मुद्दा तो नाही. मुद्दा काय, सगळ्यात जास्त तुमच्या याच्यामध्ये व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक कुणाची, 75% बँकच इन्व्हेस्ट करते. बरोबर आहे ना, 100 रुपयाचे 75 रुपये बँकेने इन्व्हेस्ट केलेले. बँकेने जागरूक राहायला पाहिजे ना. सेम तुम्ही जेव्हा तुमचे 25 रुपये इन्व्हेस्ट करता 25% तर त्यासाठी तुमची सुद्धा तेवढी जागरूकता गरजेची आहे. आज RBI खूप साऱ्या गोष्टी थ्रू टेलिव्हिजन दाखवते, आपण बघतो त्यात खूप साऱ्या फ्रॉड संदर्भात असेल किंवा सगळ्या गोष्टी. सगळ्यात महत्त्वाचं मला 9 वर्ष होत आले मुद्रा स्कीम 15ला लॉन्च केली. आजही आम्हाला लोक विचारतात त्यासाठी सबसिडी कधी आहे. कुणीही मुद्राची सबसिडीबद्दल वाचलेलं आहे कुठल्याही GR मध्ये आहे असं, पण हा गैरसमज आजही 9 वर्षानंतर सुद्धा त्या स्कीम बद्दल बघा. तुम्ही त्यावेळेस जी जुनी ऍड्स काढून बघा, त्यावेळेस ते जी जाहिरात झाली ती काय होती, 1% व्याजाने. म्हणजे काय, तो पर मंथ व्याज होता आणि पुढे तेव्हा तो 12% होता. 1% व्याज रुपये फक्त तेवढं झालं, 1% व्याज तो पर मंथ होता तो 12% होता. आज तो कमी आला, रेपो रेट कमी आले किंवा या सगळ्या गोष्टींमुळे तो कमी आले, तो झाला 9, 9.5, 10 या दरम्यान आले. पण ज्या स्कीम्स आहेत सगळ्यात महत्त्वाचे कोविडचं उदाहरण, सगळ्यांना माहिती आहे कोविडमध्ये सगळ्यांना बँकांनी त्यांचे लोन्स एक्सटेंड केले असतील, रिप्लेसमेंट झाले असतील.
महत्त्वाचं त्या GR मध्ये जी कंडिशन होती किंवा तो RBI गाईडलाईन्स काढली त्यात ऑब्झर्व झाले असतील किंवा बरेच वेळा काही कॉपरेटिव्ह किंवा काही बँकांमध्ये त्या लोकांना एक्सटेन्शन मिळाले. तर सगळ्यात महत्त्वाची कंडिशन काय होती, 28 फेब्रुवारी रोजी तुमचं अकाउंट फिटिंग झालं. कोविड आला 24 मार्च एक दिवस झाला आता तो 24 मार्च पण मी डेट वाईज बोलतो. 28 फेब्रुवारी तुमचा हप्ता जायला पाहिजे होता गव्हर्नमेंटचा म्हणजे RBIचा. पण आपल्याकडे आहे ती परिस्थिती कधी चेक करा. 28 फेब्रुवारी आपला हप्ता गेला पाहिजे तोपर्यंत तुमच्याकडे काही अडचण नव्हती. 24 फेब्रुवारी जेव्हा लॉकडाऊन डिक्लेअर झाला त्यानंतरच सगळ्या गोष्टी थांबल्या ना. तोपर्यंत आपल्याकडे सगळे वर्ष व्यवस्थित चालू होते. जेव्हा कधीही कुठलीही गव्हर्नमेंट स्कीम असेल त्याच्यात जो GR असेल तो मायन्युटली करणं फार गरजेचं असतं. तो हा एक एक्झाम्पल. 19ला आपल्याकडे फ्लड आला होता त्यावेळेस सुद्धा RBIच्या गाईडलाईन्स ॲग्रिकल्चरमध्ये शेतकऱ्याचं लास्ट वर्षाचं म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी क्रॉप लोन घेतलं असेल एक एक्झाम्पल देतो. ते क्रॉप लोन रेग्युलर असावं म्हणजे त्यांनी ते 365 दिवसात एकदा फिरवलेलं असावं तरच त्याला तो रिस्ट्रिक्शनचा बेनिफिट होता. हे त्या GR मधले हे लूपहोल्स नाही म्हणत आपण त्याला, पण गव्हर्नमेंट जेव्हा काही कुठलं गाईडलाईन्स देते तर ते त्यांना माहिती असते की हे काय असेल पण आपण ते बघत नाही. आपण ते याच्यात वाचतो फक्त आणि हा हे का होत नाही किंवा याच्यावर चर्चा करतो. काही उदाहरणं म्हणून फक्त चर्चा केली म्हणजे बरेच वेळा असं होतं की आपण पार्टनरशिप चार पार्टनर सुरुवातीला सगळं दाखवतो पण एक ठराविक एक काळानंतर काय होतं मे बी फायनान्शियल इश्यू असतील पर्सनल इश्यू असतील. 2 पार्टनर वेगळे होतात त्यांची मतं वेगळी होतात 2 पार्टनरची मतं वेगळी होतात. मग अशा वेळेस लोन घेतलेलं असते लोनचं काही प्रमाणात दुर्लक्ष होतं. जे घडलंय ते म्हणजे मी एक्झाम्पल फक्त म्हणून सांगतो. ठराविक काळानंतर थकीत जातं. सगळ्यांच्या डोक्यात काय पार्टनरशिप सगळ्यांची जबाबदारी ती सगळी असते. बँक ऑप्शनला जाते त्यावेळेस 2 पार्टनरचं म्हणणं असतं का आम्ही ते विकत घेणार थ्रू ऑप्शन. पण जेव्हा ते बँकेत त्यांच्या लोनची चौकशी करायला येतं तेव्हा त्यांचा पण सिबिल खराब झालेला असतो. ठीक आहे पार्टनरशिप फॉर्ममुळे जो झालाय बँक एक वेळेस ऍक्सेप्ट करेल इंटरनल डिस्प्यूट मध्ये झाला पण त्यांचे स्वतःचे पण फायनान्शियल डिसिप्लिन मग ते वर्कआउट होऊ शकतं नाही होत. त्यांची स्वतःची फायनान्शियल डिसिप्लिन नाही. ही एक्झाम्पल म्हणून सांगितली गोष्ट. सरांनी ग्रुपमध्ये साडीचं जे डिस्कशन झालं आमचं आता ते एक सांगतो. मुद्रा लोन सगळ्यांना वाटतं द्यायला पाहिजे आम्हाला पण वाटतं द्यायला पाहिजे आम्ही पण नाही म्हणतो. पण जेव्हा आपण बँकेला अप्रोच करताय ब्रांच मॅनेजर कुणी जे असतील त्यांच्याशी सगळ्यांनी आपल्या जी आपल्या डोक्यात काय कल्पना असेल त्याच्याबद्दल डिस्कस केलेलं असतं. माझ्याकडे असंच मी राजापूरसाठी जेव्हा ब्रांच मॅनेजर होतो तेव्हा मुद्रा लोनसाठी 4 ॲप्लिकेशन प्रत्येकाला 15-15 मिनिटाचं त्यांच्याशी डिस्कस केलं. 4 ॲप्लिकेशन्स हे गार्मेंटचे होते. गार्मेंटमध्ये काय व्यवसाय कुठलं गार्मेंटमध्ये व्यवसाय करणार तर कोविड नंतर हे चालू झालं ऑनलाईन सगळे विकायला सगळे अजूनही तो एक ट्रेंड चालू आहे की ऑनलाईन सगळे घर बसल्या तू व्यवसाय करताय किंवा विकताय. तर मग त्यात साडी विकणार आहे किती लोन पाहिजे 5 लाख रुपये. आता तुमचा महिन्याचा सेल्स किती 30 ते 35 हजार रुपये सेल्स. 5 लाखात मग ॲव्हरेज साडीची प्राईस काय असू शकते. जनरली तुम्ही ऑनलाईन विकताय 100, 200, 300 या रेंजमध्ये साडीची प्राईस असू शकणार आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं मार्जिन आणि या पद्धतीने विकणार ना. हे काही गृहीत आहे की त्यांच्याशी डिस्कशनमध्ये त्यांच्याकडून मला आलेली मी त्यांच्याशी डिस्कस केली याच्यात राहता येतो ते 1 BHK फ्लॅट 5 लाखामध्ये तुमच्या साड्या किती हा जेव्हा प्रश्न विचारला त्या साड्या मिनिमम 1000 किंवा 2000च्या क्वांटिटी तुम्ही ठेवणार पुढे याचं उत्तर त्यांच्याकडून 1000 किंवा 2000 साड्या तुम्ही ठेवणार कुठे. हा स्टॉक आहे ना तो ठेवणार कुठे तेव्हा जागाच नाही. जेव्हा तुमची 35,000 सेल्स आहे बँक लोन किंवा हे घेतल्यानंतर तुमचं सेल्स वाढणार किती याचं एक तुमचं स्वतःचं एक ॲझम्पशन असेल किंवा तुम्ही काय असेल 5 लाखला 5 लाख सेल्स होत नाही तुमचा महिन्याला जो 35,000 आहे तो फार पाठी मी धरतो 1,35,000 होतो. अशा केसमध्ये तुम्हाला लोनची रिक्वायरमेंट किती होती 1 लाख 1.5 लाख फार पाठ 2 लाख असेल. एवढी तुमची इन्व्हेंटरी एक्झिस्टिंग तुमचा माल आहे ना तो पण इन्व्हेंटरी प्लस फार पाठ 2 लाख लागणार आहे. जेव्हा कधी ही चर्चा होती मग त्यावेळेस ती बँक काय होती आणि आम्ही 5 लाख मागितले होते 2 लाख देतात ही चर्चा होते. हे सगळं समजून सांगितले तो वाद झाला नाही पुढे त्यांच्या लक्षात आलं तर त्यांना ऍक्च्युअल रिक्वायरमेंट एवढी नाही.
मग सगळ्यात महत्त्वाचं काय, सीएना ऍक्च्युअल तुमच्या बिझनेसमध्ये काय चालतं हे जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत त्यांना माहिती. तुमचा व्यवसाय कसा वाढतोय, कसा वाढवायचा आहे ते कोण सांगू शकते, तुम्हीच सांगू शकताय. ऍक्च्युअली वर्किंग तुम्ही करताय, कुठे किती मार्जिन आहे हे तुम्हाला माहिती. त्यानुसारच तुमची बॅलन्स शीट आणि याच्यावरती तुम्ही डिस्कस करू शकता. तुमचं जे मॉडेल वाढवायचे आपल्याला, बिझनेस ग्रोथ जी करायची, त्याचं मॉडेल तुम्हाला चांगलं माहिती असणार, मला नसणारे, सीएना पण असणार. हे तुम्हाला तुमचा अभ्यास होणं गरजेचं. आज आपण टू व्हीलर जरी विकत घ्यायची म्हटलं ना तरी 4 मित्रांना विचारतो ज्यांच्याकडे ती आहे त्यांना, काही गरज चांगली आहे का, ॲव्हरेज किती देते, मेंटेनन्स काय आहे, टू व्हीलरचं उदाहरण आहे. पण जेव्हा आपण ज्याच्यावरती आपली पुढची रोजीरोटी पूर्ण काउंट करतोय त्या बिझनेसबद्दल आपण तेवढं जागरूक असायला पाहिजे. जी आम्हाला जेव्हा ॲज अ बँकर म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो त्यावेळेस आम्हाला ती जाणवत नाही किंवा ती तेवढी सापडत नाही. म्हणजे हे सगळ्यांसाठी नाही, खूप सारे माझे असे कस्टमर असतात जे वेल अवेअर आहेत त्यांच्या प्रॉडक्टबद्दल, त्यांना काय पाहिजे, त्यांचं मार्केट कुठे याबद्दल खूप काही बोलता येईल. ह्या जनरल टॉपिकवर एक प्रॉडक्ट्स आहेत जे आता प्रॉडक्ट आपले हे गव्हर्नमेंटचे प्रॉडक्ट सर्व बँकांमध्ये आहेत, माझ्याकडे पण आहेत, ते सर्वांकडे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सरांनी जे बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्यात तर मी त्याच्यात रिपीट करणार नाही. आमच्याकडे ॲज अ बँक ऑफ इंडिया कोल्हापूर या झोनमध्ये 2 जिल्हे आहेत, सांगली आणि कोल्हापूर. थोडी बँकेबद्दलचीच माहिती होती आम्हाला. साधारणतः आमच्या कोल्हापुरात 46 शाखा आहेत आणि 40 शाखा या सांगलीमध्ये, 86 शाखा आहेत. सरांनी तो 17% जो डाटा आहे तो एकदा मी आमच्या लीड बँकेबरोबर कन्फर्म करतो, कारण की MSMEचा आमचा परफॉर्मन्स चांगला आहे जो 100% आहे. 17% तो नक्की कुठला रिपोर्ट झालेला आहे तो चेक करतो. पण मी एक अभिमानाने सांगतो तुम्हाला की लास्ट फायनान्शियल इयरमध्ये 23-24मध्ये मुद्रा लोनमध्ये आपल्या बँक ऑफ इंडियाने 105 कोटीचं वाटप केलं. हे मी अभिमानाने सांगू शकतो आणि हे केले मुद्रामध्ये केले. अदर लोन मी नाही बोलत, म्हणजे मुद्रामध्ये मुद्राच्या वर्षीचे लोन्स आहेत ते वेगळे. मुद्रामध्ये जे आपलं फायनान्स झालं ते 105 कोटीचं आहे, एवढं मी अभिमानाने सांगू शकतो. त्याच्यामुळे बँकर म्हणून जेवढे 2 पावलं तुम्ही चालते 4 पावलं आम्ही चालतो, हा आमचा रोल आहे. तो कधी फक्त त्यात मी ज्या ह्या गोष्टी ज्या सांगितल्यात ना ॲज अ एक ओनर आहात, ज्याची तुमची पूर्ण दिसतं ज्या व्यवसायावरती, तुमचं पूर्ण चरितार्थ ज्याच्यावरती, त्याची डिटेलिंग ही तुमच्यापेक्षा जास्त कुणालाही असू शकत नाही. पण ती घ्यायला ती द्यायला आपण कुठेतरी कमी पडतोय हे आपल्याला क्लिअर करणं गरजेचं. मी जसं जी उदाहरणं दिली ती हीच आहे, तुम्ही ते हेच फेस करत असता, याच्यावर दुसरं काही नाही. सगळ्यात महत्त्वाचं जेवढ्या उपलब्ध आहेत त्यांना माझा पर्सनल नंबर देतो, नोट करा. 9970 31 57 30. रिपीट करतो, 9970 31 57 30. मयूर गाडवे, चीफ मॅनेजर, कोल्हापूर झोन ऑफिस. मी लक्ष्मीपुरीला 3rd फ्लोअरवरती आहे. माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या 46 ब्रांचेस आहेत, त्यातल्या कुठल्याही ब्रांचला काही अडचण आली तर मला कॉल करू शकतो. अडचण येणार नाही एवढी शाश्वती पण आमचीच आहे, म्हणून मी तेवढ्या यांनी नंबर दिलेला आहे, हा पर्सनल नंबर आहे, लँडलाईन पण देऊ शकतो. दुसरी गोष्ट, SME सिटी कोल्हापूर म्हणून आमचं सेपरेट SME सिटी जे फक्त आणि फक्त 10 लाख आणि त्याच्या वरचे लोन्स जे आहेत हे डील करतात. ते सुद्धा जय रोयल बिल्डिंग लक्ष्मीपुरीमध्येच आहे, 4थ्या मजल्यावर. आपल्या काहीही हे असतील रिक्वायरमेंट्स असतील आणि मी प्रॉडक्ट्समध्ये जाणार नाही, कारण की एक याच्यात एक महत्त्वाची गोष्ट एवढं सांगेन, ॲट पार ज्या सगळ्या बँका सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या बँका सर्व्हिसेसमध्ये फक्त महत्त्वाची गोष्ट काय, तुमची नीड आणि रिक्वायरमेंट कोण फुलफिल करते हे बघणं गरजेचं. त्यामुळे दुसरं काय थोडंसं विषय द्यायचं माझ्याकडून सध्या आहे, कारण की बाकीच्या बरेचशा गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. प्रॉडक्ट वाईज जे आज गव्हर्नमेंटचे जेवढे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे आमच्याकडे आहेत. याच्यात जे स्पेसिफिक असेल हे आम्हाला म्हणजे ॲक्च्युअल आहे ते सगळ्यांनाच बांधले आहे, तुम्हाला पण घ्यायचं. त्याच्या पलीकडे तुम्ही आम्ही दोघं पण जाऊ शकतो.
त्यामुळे जे आमच्याबरोबर आजपर्यंत जोडले नसतील त्यांना आम्ही वेलकम करतो. मी नंबर दिलाय आणि एसएनसीटी कोल्हापूर यांनाही आपण भेटू शकता. धन्यवाद. जेव्हा तुम्ही तुमच्या बँकेला अप्रोच करता तेव्हा तो कॉम्प्रेहेन्सिव्ह प्रोजेक्ट पुढा म्हणजे काय, तर तुमचं प्लॉट करतो त्याला जी काय अमाऊंट असते, कन्स्ट्रक्शन कॉस्ट, त्याचे एस्टिमेट आणि मशिनरी. ठीक आहे, मी भेटेन तुम्हाला. नक्की सर, नक्की. कारण की मी एवढं ॲश्युअर्ड आहे, मे बी तुम्ही त्याच्याला फक्त प्लॉट परचेस नाही डोक्यात देऊन दिला असेल. बँक तुम्हाला कॉम्प्रेहेन्सिव्ह लागणार त्यांना, की तुम्ही त्याच्यात जे एक्सपान्शन म्हणतात एक्सपान्शनमध्ये काय करता, ते कन्स्ट्रक्शन असेल कन्स्ट्रक्शन मशिनरी वगैरे सगळं येणार. हां, मग ते तुमचं ॲट अ टाईमच येतं सर. जसं एक होम लोनचं उदाहरण बसा सर, सिधी राहतं काय सर, आपण जसं होम लोनमध्ये कन्स्ट्रक्शनचे जे एस्टिमेट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला त्याच वेळी मंजूर होतं. म्हणजे भविष्यात तुम्हाला कन्स्ट्रक्शन करणं हे बंधनकारक आहे. त्यामुळे हां, त्यामुळे तुमचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट असेल तो हा कॉम्प्रेहेन्सिव्ह त्यांना सबमिट व्हायला पाहिजे. फक्त प्लॉटसाठी तुम्ही अप्रोच करत असाल तर त्याच्यामध्ये तो अडचण आहे. तुम्ही त्यांना जे देताय एक्सपान्शन जेव्हा म्हणताय तर मशिनरी प्लस सर प्लॉट घेते म्हणजे ते त्याचा पुढे उपयोग होणार त्यासाठी थोडक्यात सर काय होतं, ती इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही जर एक्सपान्शन म्हणताय मला आता, तर एक्सपान्शन हे इमिजिएट चालू होईल. म्हणजे प्लॉट परचेस झाला, हार्डली 2 महिने लागतील तुमचे नावावरती व्हायला, ट्रान्सफर व्हायला. 2 महिन्यानंतर तुमचे तिथे वर्किंग चालू व्हायला पाहिजे, कन्स्ट्रक्शन काम चालू व्हायला पाहिजे. नेक्स्ट विदिन 1 इयर तुमची मशिनरी इन्स्टॉल होऊन तिथून प्रोडक्शन सुरू व्हायला बरोबर. पण इन्व्हेस्टमेंटसाठी कुठलीही बँक अनफॉर्च्युनेटली RBI शेअर विकत घ्यायला सुद्धा लोन नाही देत नाही. म्युच्युअल फंड विकत घ्यायला बँक लोन देत नाही. प्युअर प्लॉट घेणार असेल तर तुम्हाला दुसरा कन्सेप्ट जाऊ शकता, तुमच्याकडे दुसरी कुठली सिक्युरिटी असेल त्याच्यावरती तारण घेऊन हा प्लॉट तुम्ही घेऊ शकता. आणि मग तुम्हाला वाटलं की मला याच्यावर एक्सपान्शन करायचं तर त्यावेळेला हा MIDCचा प्लॉट आणि प्लस मग इन्व्हेस्टमेंट करून जर केला. पण बँकेची जी पॉलिसी असते, म्हणजे तुम्ही बँकेच्या व्याप नाही पण बँक कुठलीही प्युअर इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणून तुम्हाला गुंतवणुकीसाठी कुठलंही लोन देणार नाही. इव्हन तुम्हाला होम लोन जरी घ्यायचं असेल तर प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शनच्या कन्सेप्टमध्येच ते तुम्हाला घालावं लागतं. एक्सपान्शन झालीच पाहिजे. त्यासाठी प्रपोजल कसं द्यावं लागेल, दुसरे त्यांना सिक्युरिटी द्यायला तयार आहे. सिक्युरिटी आता फ्लॅट घ्यायच्यास तुम्ही घेताय, इन्व्हेस्टमेंट करताय आणि मग तुम्हाला बँकेत अप्रोच करायचं, तर तसं प्रोडक्ट बँकेमध्ये नॉर्मल सिक्युरिटी देऊ शकतो तरी पण ते नाही म्हणत. दुसरी सिक्युरिटी तुम्ही घेऊ शकता ना. तुम्ही त्यांना एक्सपान्शन पाहिजे ना, पूर्ण लिमिटेड लोन द्यायला. तुमच्याकडे जर दुसरी कुठली सिक्युरिटी असेल त्यावरती पैसे रेज करून हा प्रोडक्ट घेऊ शकतो. काही प्रॉब्लेम नाही. त्याला एंड पर्पज बघतात. दुसरा सिक्युरिटी त्या म्हणजे एंड पर्पज जर प्लॉट खरेदी असेल तर ते नाही म्हणतात. जनरल पर्पज असेल तर काय प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युअली त्यामध्ये जर तुम्हाला कानूर ब्रँचमध्ये अकाउंट आहे आपलं. तर फॅमिली मेंबर्समध्ये माझं काल फॅक्टरी युनिट आहे चेन्नईला. तर आता मला जर नवीन काल फॅक्टरी परत एक चालू करायची आहे माझ्यासाठी, तर CGTMS मधून कवर होईल का 50 लाख? ते काढूनच आहे, ते क्लोज झालेलो तुमच्याकडून घेतलं होतं आणि क्लोज पण झालेलं आहे. ते वहिनींच्या नावाने होतं. तर मग मला माझ्या स्वतःच्या नावाने करायचं आहे, पण CGTMS मधून होईल का? नाही अजून. पण CGTMS मधून होऊ शकतं का असं? 2 गोष्टी किती लोकांचे CGTMS मध्ये अकाउंट्स घेतले तर तुम्ही आहे घेतलेलं होतं ते परत रेग्युलरिटी काय केलं सर? बँकेनं सजेस्ट केलं. कारण सांगू, तुम्ही आज CGTMS 2% फी दिली, 50 लाखाची झाली किती तुम्ही 1 लाख बरोबर. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल, आम्ही फोर्स करत नाही तुमच्याकडे अवेलेबल असेल तर दिली, आम्हाला इंटरेस्ट CGTMS देण्यात नसतं. तुम्ही जर त्याच्यात देत असला तर ते चांगलं आहे.
नाही तर 2% चार्जेस आहेत. हा आमचा एवढंच कन्सेप्ट आहे. सरांना कळलं त्यांच्या बँकेने सजेस्ट का केलं तेच का दुसरं काय. थँक्यू. आणि त्यासाठी कन्स्ट्रक्शन चालू आहे आता सध्या. मग त्यासाठी आम्हाला काही लोन मिळू शकते का? कन्स्ट्रक्शनला असल्यामुळे त्यात लिगल राईट्सचं मॉर्गेज होणार. ज्यांच्याकडून घेतली ती करायची प्रायमरी सिक्युरिटी सगळ्यांना म्हणजे सरांनी सांगितलं मला ती प्रायमरी सिक्युरिटी ती मला मॉर्गेज घ्यावी. ज्यांच्याकडून घेतलं कदाचित ते ॲग्री होणार नाही की त्याच्यावरती हे तुमच्या दोघांसाठी मॅटर. त्यावर कन्स्ट्रक्शन केलेली प्रॉपर्टी नंतर ती तुमची ओन होऊन राहणार नाही ना. मेन तरी तुम्हाला कसं लोन द्यायला. मेन ती माझी प्रायमरी सिक्युरिटी होती जेव्हा मी कन्स्ट्रक्शनला घेतली ती प्रायमरी सिक्युरिटी होती. त्या केसमध्ये मला ती घ्यावीच लागते. आता इथे तुमचे रेग्युलेटरी कंप्लायन्स आणि ह्या ज्या टेक्निकल ॲक्शन्स ते इथे चालू आहे. ओनरशिप सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया ओनरशिप आहे. ज्याच्यात बँक त्यांना नमस्कार, माझं नाव सागर जाधव. उद्योगनगरमध्ये माझा प्रश्न आहे नितीन सर. दोन गोष्टी होते. स्लिप बिझनेसमध्ये तुम्ही विदाउट फूड ॲट CC-साठी काही तुम्ही लोन मिळू शकता ते सांगितलं होतं. तर ते प्रश्न म्हटलं होती. आणि डिलेड पेमेंटसाठी किती बेनिफिट समाधान आणि TRDS दोन काही स्कीम्स मिळाल्या त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. महत्त्वाचा विषय असा होता की डिलेड पेमेंटमध्ये स्क्रीन थ्रू जाणं योग्य आहे की मे बी वायर थ्रू कस्टमर पेमेंट मिळत नाही हा एक इश्यू तसाही सगळ्यांसाठीच आहे कॉमन. पण मग वायर थ्रू जायचं कोर्ट थ्रू जायचं तो होत नाही आहे आणि इकडून जायचं म्हणलं तर पूर्ण माहिती नाही आहे. 45 जो काहीतरी आहे तो काही लोक फॉलो करतात पण कदाचित त्याला पण काही लूपहोल होते समज असेल कस्टमरला त्यामुळे ते पण त्याचा वापर करतात. दुसरा प्रश्न तो मेजर इश्यू होता. आमच्याकडचे पण काही क्लायंट्स होतात की वकिलाच्या थ्रू गेलेलं बरं की त्याच्या थ्रू. तर गव्हर्नमेंटनं सुद्धा त्याच्यात एक डिस्क्रिप्शन दिले की आम्ही फक्त फॅसिलिटर आहे. तिथं तुम्हाला ओळख करून दिली जाईल समोरच्या पार्ट्याची. ते आपल्याकडं जसे बाहेर सेटलमेंटचे जे कन्सेप्ट असतात तसे आहेत. फक्त तिथं तुम्ही रजिस्ट्रेशन करणं का गरजेचं आहे. जर तुमची अशी अडचण असेल तर ते कुठेतरी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कोर्टमध्ये जर प्रोसिडिंग चालू झालं तर तुमच्याकडे एक एक्स्ट्रा एव्हिडन्स राहील की आम्ही वकिलाच्या थ्रू गेलो तिथून काही झालं नाही. मग शेवटी गव्हर्नमेंटचं जे पोर्टल आहे समाधान त्याच्यावरती आम्ही हे सुद्धा करून फॉलो घेतला नाही तर तुमच्याकडे एक ॲडिशनल एव्हिडन्स राहील. आणि ऑफकोर्स हा इश्यू सगळ्यांसाठी आहे. म्हणजे पेमेंट ब्लॉकिंगचा मेजर इश्यू आता आहे. काही पार्टी देतच नाहीत काही बुडीतच जातात. पण समजा नशिबानं काय कुठं रिकव्हरी झाली आणि काय झाली तर तुमच्याकडे ॲडिशनल एव्हिडन्स कोर्टचे प्रोसिडिंग्स प्लस गव्हर्नमेंटच्या ज्या पोर्टलवरती ते तुम्ही रजिस्ट्रेशन केले त्याचे एक एक्स्ट्रा बेनिफिट तुम्हाला मिळते. त्याच्याबद्दल काय हे नाही होत. नशिबाने मिळाले हा विषय पहिल्यापासून सुरू झाला. माझे पेमेंट आले नाही आणि इंडस्ट्री आहे ती आमची आणि आम्ही MSME रजिस्टर आहोत. तर आम्ही त्या MSME ॲक्टखाली आम्ही आमचे बिल्स अपलोड केले. जे त्या पार्टीचं होतं तिथं आम्ही आमचं लेजर अपलोड केलं आणि आम्ही त्यांच्यावर लिगली ॲक्शन घेतली. 3 महिन्यात आपल्या साईडनं निकाल लागलेला आहे. त्यांना 1.5 महिन्याची मुदत मिळालेली आहे. जर 1.5 महिन्यात त्यांनी पेमेंट केलं नाही तर त्यांना कोर्ट अटॅचमेंट होणार आहे. तर एवढं तरी तुम्हाला नक्की इन्शुअर होतं MSME की तुम्ही तुमचे बिल्स आणि तुमचे लेजर्स आता याच्यात महत्त्वाचा पार्ट आला अकाउंटिंग. मग ते तुम्हाला परफेक्ट घ्यावं लागेल. 7 वर्ष जवळजवळ 11 लाखाचे पेमेंट आम्हाला मिळाले नव्हतं. आता गव्हर्नमेंटनं त्यांना वकील खर्चासहित इव्हन आम्ही म्हटलो इंटरेस्ट होते पण आमचे पेमेंट्स आणि वकील खर्च जे जवळपास 12.5 लाख रुपये आम्हाला ड्यूज आम्हाला त्यांनी गव्हर्नमेंटनं मान्य केलेले आहेत आणि हे 3 महिन्यात मिळतं. म्हणजे फार तुम्हाला कालावधी झटावा लागत नाही. आणि हा अनुभव आहे म्हणजे माझ्याकडे हा ऍक्च्युअल अनुभव आहे. आम्ही इथनं पुण्यातल्या पार्टीवर आम्ही भांडलेलो आहोत. त्याचा बराच मोठा टर्नओव्हर आहे तरी देखील त्यांनी आमचं पेमेंट 7 वर्ष झालं थकवलेलं आहे. आणि आता आम्ही 3 महिन्यात आम्ही रिकव्हरी स्टेजला पोहोचलेलो आहोत. आता त्यांच्याकडेच आम्हाला हे आलेलं रिक्वेस्ट आलेलं की तुम्ही पुढे जाऊ नका आम्ही तुमचं पेमेंट संपवतो. आम्ही त्याला म्हटलं चल 12.5 लाख राहू दे प्रॉब्लेम्स आहेत 11.5 लाख रुपये दे 2 टप्प्यात देतो तरी दे म्हणलो. पण पहिल्यांदा ते दे नसेल आम्ही हायकोर्टात पोहोचायला जाणार आणि तिथं जर गेलो तर त्याची कंपनी अटॅचमेंट होणार 100%.
की जसं सरांनी मगाशी म्हटलं की त्यांना प्लॉट हवा होता, बँक लोन देत नव्हती, तर तुम्ही म्हटलं की प्लॉट, कन्स्ट्रक्शन, मशिनरी ह्या पूर्ण प्रोजेक्टवर तुम्ही त्यांना लोन प्रोव्हाइड करू शकता. तसंच बँक ॲग्रिकल्चर प्रोजेक्टमध्ये लँड ॲग्रिकल्चर प्रोजेक्ट पूर्ण तर त्याला असं लोन देते का? प्रोजेक्ट समजा उदाहरणार्थ एक मोठा प्रकल्प घ्या किंवा हायड्रोपोनिक प्लांट घ्या, बरेच ॲग्रिकल्चर प्रोजेक्ट्स आहेत मोर. नाही युट्यूब नाही, सगळ्यात महत्वाचं मी जसं म्हटलं अडचण कुठे आहे आपण सगळं तो फेल गेलेले याचं पण काम केलं पाहिजे. सगळे युनिट माझ्याकडे माझे रनिंग मध्ये आहेत, मला अजून एक्सपांड करायचं. त्यासाठी मग आता कसं आमची 1-2 एकरामध्ये याच्यात अडचण कुठे सांगतो, तुमची मार्केट व्हॅल्यू नाही ती लँडची, ॲग्रिकल्चर लँडची आणि गव्हर्नमेंट यात भरपूर मोठी ती ॲज अ बँकर आम्ही मॅनेज करू. जी तुम्ही बँक व्हॅल्यू पकडता लँडची ती कशी रेडी रेकननुसार पकडता? रेडी रेकननुसार. आणि प्रोजेक्ट कॉस्टची काय ॲक्च्युअल असेल त्याच्या ती तफावत जास्त असल्यामुळे ते तुम्हाला प्रोजेक्टमध्ये ती व्हॅलिडिटी सापडते. ती जर मिळत असेल तर मेन कन्सर्न तिथं आहे, ॲज अ बँकर म्हणून आमचा मेन कन्सर्न तिथं आहे. ती मॅच होते माझ्याकडून, तर मग आपण विचार करू. याच्यात काय हा जेव्हा ओव्हर फोरम म्हणून मग हा मुद्दा हे जनरलाइज स्टेटमेंट्स असतात. ते एखाद्याला ॲप्लिकेबल होतं, एखाद्याला होऊ शकतं. तर सरांचं ते जे ICC वरती घेतं, बँक 2 कस्टमरला अप्रूव्ह झाले सिस्टम इसे आणि याला, तर 2 कस्टमरला माझा डिसिजन हे वेगवेगळा, त्यांची बॅलन्स शीट, त्यांची हिस्ट्रीज ह्या वेगवेगळ्या. आपल्याकडे ह्या अशा ओपन डिस्कशनमध्ये फार फार आम्ही येस नो अशाच पद्धतीने बोलतो. डिटेल जेव्हा बोलायचं असेल तेव्हा तुमचा जो कोण कस्टमर क्लायंट असेल त्याची हिस्ट्री, जे 3 C's सांगितलेत ना, ते 3 C मला फार महत्त्वाचे. कॅरेक्टर, कॅपिटल आणि कॅपॅसिटी ह्या गोष्टी मॅटर. आणि यात बाजूला डिसिजन्स हे पर्सन टू पर्सन म्हणजे त्या प्रोजेक्टनुसार आता याच्यामध्ये मला विचारायचं की समजा आपण एखाद्या प्रोजेक्टसाठी बँकेकडे स्कीम रिलेटेड अप्रोच केलं तर बँक किती दिवसामध्ये त्याच्यावर ऍक्शन म्हणजे आम्हाला येस ऑर नो काय उत्तर देईल? काही स्टँडर्ड टाइम स्टँडर्ड टाइम मी तुम्हाला विचारलेली क्वेरी तुमच्या प्रोजेक्ट रिलेटेड ती रिसीव्ह झाल्यापासून एक साधारण 15 दिवस ते 3 आठवडे हा पिरियड आहे. 15 दिवस ते 3 आठवडे ऍक्च्युअल 8 दिवसाचा टाइम नाही, 7 ते 15 ते आपले 25,000 कसं आहे, व्यापारी किंवा उद्योजक कर्ज कधी करतोय, त्याला धंदा करायचा असतो, व्यवसाय करायचा असतो, ठीक आहे, सक्सेस हा नंतर आहे. पण आमचं म्हणणं काय, आपल्या मराठी व्यापाऱ्याला व मराठी उद्योजकाला मोठं करण्यासाठी जरा एखादा कागद मागास ठेवला, ते दाखवलं ठीक आहे, पण एखादा अर्धा काही एक्स्ट्रा घ्या, पण त्याला ऐकून घ्या की सगळं करू शकताय हे मला माहिती आहे. माझ्या आता 40 वर्षात बिझनेसचा अनुभव आहे, सगळं तुमच्या हातात आहे. आणि मराठी उद्योजकाला मोठं करण्यासाठी काय करता येईल तेवढं बघा, बाकी काही नाही. कसं आहे, उद्या मोठे उद्योजक मगाशी मल्ल्याचं जे उदाहरण दिलं, त्याला 5,000 कोटी ते 10,000 कोटी तुम्ही देऊ शकताय. बोगस कागदपत्र आमच्या इथं बसलेलं कोणाला करता येतेच आहे. नाही स्पष्ट सांगतो मी साहेब, बोगस कागदपत्र देऊन तो तिकडे गेला, गव्हर्नमेंटने त्याचे पैसे मागवले बँकेने, ते कुणाचे मागवले, आमच्या खिशातले पैसे घेऊन मागवले साहेब. असं आम्ही कोणी इथं बसलेले करणार नाही. व्यापार उद्योजक ठीक आहे, मागं पुढे होईल, पण तुमची रिकव्हरी होणार, तुम्हाला चांगले पैसे मिळणार, तुमचं बॅलन्स वाढणार, म्हणजे टर्न वाढणार. त्यासाठी जास्तीत जास्त मराठी उद्योजकाला आणि व्यापाराला मोठं करण्यासाठी प्रयत्न करावा अशी आमची इच्छा आहे. असेल तुमच्या जे असोसिएशन आहे ते तुमचे जे प्रॉब्लेम्स असतात ते त्या वेळेला त्या लोकांच्याकडे मांडले गेले. आता उदाहरणार्थ जसं ड्यू डेटचा जो इश्यू येतो, जुलैचे रिटर्न आता 30 सप्टेंबर, हा ऍक्च्युली तुमच्यावरचाच इम्पॅक्ट आमच्याकडे येतो. तुमच्याकडनं जोपर्यंत डॉक्युमेंट्स आमच्याकडे येत नाहीत आम्हाला रिटर्न भरता येते. पण तुमच्या माहितीसाठी या प्लॅटफॉर्मवर आम्ही सांगतो की आजपर्यंत आताचे जेवढे फायनान्स कलेक्शन झाले ते सगळे म्हटले की CA असोसिएशन काय येते ड्यू डेट एक्सटेंड मागण्यासाठी.
आम्ही जातो लोकल असोसिएशन येत नाही, हे वरचा मुद्दा आहे. आम्ही जातो आमच्या वरच्या असोसिएशनला पाठवतो. कारण त्यांचं काय म्हणणं आहे, तिथून ते जात नाही. त्यांचं काय म्हणणं, इम्पॅक्ट करणारे जे ऑर्गनायझेशन आहेत कुठल्याही, त्यांच्याकडनं आम्हाला काय तारीख वाढायचं एक्सटेन्शनचं हे आलं कसं आहे, आमच्या वरच्या मोठ्या असोसिएशन आहेत की नाही, हे 31 जुलैला की नाही पर्सनॅलिटी नव्हतं, त्यामुळे त्याचा इफेक्ट आम्हाला नाही. इश्यूज येतात. आता सप्टेंबर असू दे, आमचा काय एवढा एमएसएमईचा जो सुद्धा तुम्ही मुद्दा मांडला, त्याच्या सुद्धा आमच्या इन्स्टिट्यूटने एमएसएमईकडे आता जे तुम्ही मुद्दे मांडले ते आम्ही सुद्धा मांडले की उदाहरणार्थ तुमचा लोन पिरियडचा जो इश्यू आहे 7 वर्षाचा, तो जरा वाढवता आला. तेव्हा पहिल्या सुरुवातीला बलून इंटरेस्ट सारखे कन्सेप्ट किंवा कमी व्याजदरांना आता पहिला तुमचा व्यवसाय चालू आहे. उत्तम सहकार्य, त्याचबरोबर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन आणि सर्व औद्योगिक संघटनेचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आता जसं शेट्टी साहेब आणि मुलानी साहेब आणि विरोधी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुमचे जे काही प्रश्न असतील त्याचे निश्चित आमच्याकडे तुम्ही पाठपुरावा ठेवा, आम्ही तुमच्याशी पाठपुरावा करू आणि आपल्याला लोन कसं मिळेल अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जातीशी सुद्धा आमचं चांगलं सहकार्य आहे, ते सुद्धा आमच्या पाठीशी राहतील अशी अपेक्षा करूया. आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असेल. धन्यवाद.